मराठवाड्यासह राज्यातल्या 29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा झाले। पुढच्या 3 दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे। अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलेलं आहे की अतिवृष्टी आणि पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेपर्यंत पोहोचलेला आहे। जे शेतकरी आता बाकी राहिलेले आहेत म्हणजे त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत, त्यांना शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्यात येतील, असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच सांगितलेलं आहे। पहिला टप्पा ऑलरेडी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिलेला आहे आणि दुसरा टप्पा आम्ही शुक्रवारी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये केव्हाही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे 11,000 रुपये आणि 2022 ते 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा याचे पैसे जे आहेत असे एकूण टोटल 22,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाल्याचं आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। बँकांचा सर्व्हर सतत डाऊन येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मोजक्याच बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। जवळपास 70% शेतकऱ्यांचं खातं हे त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेमध्ये आणि स्टेट बँकेमध्ये, पोस्टामध्ये, बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे। या महत्त्वाच्या बँकेमध्ये 70% शेतकऱ्यांचं खातं उघडलं गेलं आहे आणि यामध्ये सारखंच बँकांचा सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी अडचण येऊ लागली होती, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं होतं। अखेर हा प्रॉब्लेम या ठिकाणी आत्ताच सॉल्व्ह झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तसेच आता सरकारच्या माध्यमातून ई-केवायसीची अट त्या ठिकाणी सरकारने आता शेतकऱ्यांना लावली होती, त्यामुळे ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे जमा होत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून ई-केवायसीची अट त्या ठिकाणी रद्द केली गेली आहे, त्यामुळे कसल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत आता शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल 11,000 रुपये अतिवृष्टीचे आणि 11,000 रुपये 2022 पासून ते 2024 पर्यंतच्या रखडलेल्या पीक विम्याचे असे टोटल 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याच्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने शुक्रवारी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी दिवाळी गोड होणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। सोशल मीडियावरती अनेक न्यूज ज्या आहेत त्या येत होत्या की आज पैसे मिळणार आहेत पीक विम्याचे, उद्या पैसे मिळणार आहेत अतिवृष्टीचे, अशा बऱ्याच न्यूज येत होत्या, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं की नेमकं कोणत्या दिवशी पैसे कधी जमा होतील। यावरती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगून टाकलेलं आहे की आता कोणी राहिलेलं उरलेले जे शेतकरी असतील त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी याचे पैसे त्या ठिकाणी मागील टप्प्यामध्ये मिळाले नसतील तर त्यांना शुक्रवारी म्हणजे आज 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 नंतर 12 वाजेपर्यंत, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती 22,000 रुपये हेक्टरी जमा होणार असल्याची या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे। पहिला टप्पा वाटून पूर्ण झाला, दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसेल त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज ही मान्यता देण्यात आली आहे आणि त्यांना सांगण्यात आलंय की शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी आता हे वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। याचा GR देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे। तो GR देखील तुम्ही पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय आहे। राज्यातील या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 480 कोटी रुपयांचा निधी बँकांना देऊन टाकलेला आहे। कोणत्या बँकांना देऊन टाकलाय तर महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललेलं आहे त्यांच्या बँकेमध्ये हा निधी आलेला आहे। स्टेट बँकेमध्ये आता या ठिकाणी 480 कोटी रुपयांचा निधी देऊन टाकलेला आहे। पोस्ट ऑफिसमध्ये देऊन टाकलाय। बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अशा जवळपास 15 बँकांमध्ये 480 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी बँकांना देऊन टाकलेला आहे आणि बँकांना सांगून टाकलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिवाळी तोंडावर आलेली आहे, 2-3 दिवसच दिवाळी
येण्यासाठी राहिलेले आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शुक्रवारी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती 22,000 रुपये हेक्टरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता बँकांच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कृषी विभागाला सुद्धा हे देऊन टाकलेले आहेत। मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताच म्हणाले की माफ करा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बँकांचा सतत सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये तातडीने पैसे जमा होत नाहीत। अखेर हा प्रॉब्लेम दूर झाला आहे। तसेच आम्ही आमच्या पद्धतीने KYCची अट सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी रद्द करून टाकली आहे। त्यामुळे बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी मार्ग अखेर मोकळा झाला आहे। मग आता नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देऊन टाकली आहे बघा। ज्या 10 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देऊन टाकली आहे, फक्त त्याच 10 जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या भागांमध्ये पैशांचं वितरण आज होणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। अनेक व्हिडिओमध्ये सांगण्यात मागील आठवड्यापासून येत होतं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपात्र यादी लावली, शेतकरी अपात्र होणार, तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सोशल मीडियावरती सांगितलं होतं। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। शेतकऱ्यांना आम्ही दिवाळी गोड करणार आहोत। 100% दिवाळी गोड करण्यासाठी आता 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अजिबात या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही। तुम्ही आतुरतेने पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे कधी जमा होणार याची वाट बघत होता, याची तुम्हाला काळजी अजिबात करायची गरज नाहीये। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण करणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे। त्या 10 जिल्ह्यांची लिस्ट आपण जी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून KYCची अट रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा अतिवृष्टीचे पैसे शुक्रवारी म्हणजे 17 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून जमा होण्यास असल्याचं सांगण्यात आलं आहे। आता मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिला टप्पा या ठिकाणी वाटप झालाय। तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। अखेर या वाटपाचं मार्ग मोकळा झाल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना जी KYC करायला सांगितली होती, शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेल्या आठवडाभरापासून पैसे काही केल्याने जमा होत नव्हते, कारण शेतकऱ्यांनी KYC केली नव्हती। तुम्ही समजून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी KYCची अट त्या ठिकाणी काढून टाकली आहे, आत्ताच 5 मिनिटांपूर्वी रद्द केली आहे। त्यामुळे शुक्रवारी बरोबर 2 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। KYCची अट रद्द केल्यामुळे बँकांचा सर्व्हर डाऊन त्या ठिकाणी आता व्यवस्थित होत आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात आले। कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं या ठिकाणी वितरण होणार आहे त्या 10 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने 17 ऑक्टोबर शुक्रवार दिवाळी गोड झाली असं आपण म्हणू शकतो, कारण गेल्या 2 आठवड्यांपासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। कोण म्हणत होतं आज पैसे येतील पीक विमाचे, अतिवृष्टीचे, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे नक्की कोणीच सांगत नव्हतं। अखेर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला कधी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी काय सांगितले, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा कोणत्या कोणत्या भागांमध्ये हा त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले की शेतकरी आतुरतेने 2 आठवड्यांपासून वाट बघत आहे, त्याचं कारण म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी तुम्ही स्वतः 31,628 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलेलं आहे, म्हणून शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत। शेतकऱ्यांना दिवाळीचे कपडे खरेदी करायचे असतील, त्यांच्या मुलाबाळांना त्या ठिकाणी कपडे खरेदी करायचे असतील, दिवाळीचा बाजार अजून शेतकऱ्यांनी कोणी सुद्धा केला नाही। तुम्ही तर पैसे सोडले त्या ठिकाणी म्हणताय, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा का होत नाहीयेत असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगून टाकलं आहे की बँकांचा सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे आणि KYCची अट सुद्धा या ठिकाणी होती आणि आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकांचा सर्व्हर डाऊन त्या ठिकाणी व्यवस्थित झालेला आहे आणि त्या ठिकाणी KYCची अट सुद्धा रद्द केल्यामुळे आता शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात आले। मग आता कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांच्या कोणत्या भागांमध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता। शुक्रवार पीक विमा अतिवृष्टी
जिल्ह्यामध्ये 22,000 रुपये बँकांच्या खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे। पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। कोणकोणत्या भागांमध्ये या ठिकाणी हे पैसे भेटणार आहे तुम्ही पाहू शकता। हिमायतनगर तुम्हाला बँकेच्या खात्यावरती किती येणार आहे तर लक्षात ठेवा 22,000 रुपये येणार आहे। कंधार तालुका, किनवट तालुका, लोहा तालुका, माहूर तालुका, मुदखेड तालुका, मुखेड तालुका या भागांमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे हेक्टरी तुम्हाला किती येणार आहे तर लक्षात ठेवा हेक्टरी तुम्हाला 22,000 रुपये येणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे बघा तर धाराशिव जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर इथं तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे। धाराशिव, तुळजापूर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे आता 22,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे उमरगा तालुका, लोहार तालुका, कळंब, भोम, वाशी आणि परांडा यामधील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 22,000 पीक विमा आणि अतिवृष्टीचे मिळून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील जे कोणी शेतकरी असतील तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या भागांमध्ये लाभ भेटणार आहे बघा। वाशिम, मालेगाव तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा। मालेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ भेटणार आहे। मंगळूर, पीर, कारंजा, रिसोड आणि मानोरा या भागातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 22,000 रुपये या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलेले आहेत। तुमचा जिल्हा कोणता आहे बघा कारण फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून झालाय त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा। माळशिरस, मोहोळ, माढा आणि करमाळा तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। मोहोळ या भागामध्ये लाभ भेटणार आहे। माढा, करमाळा या भागांमध्ये शेतकऱ्यांना 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे। आता बघा सोलापूर जिल्ह्यातील पुढच्या कोणत्या भागांमध्ये लाभ मिळणार आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे। अक्कलकोट भागामध्ये बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या भागांमध्ये शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विमा भरलाय 2022 पासून तर 2024 पर्यंतचा त्यांना लाभ भेटणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचे या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता हे मंजूर झालेलं आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर या भागांमध्ये शेतकऱ्यांना 22,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्ही मिळून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यातील अजून कोणत्या भागांमध्ये पैसे या ठिकाणी 22,000 रुपये मिळणार आहेत तर बघा औसा तालुका, तुमचा औसा तालुका आहे का शेतकरी मित्रांनो? आता बघा निलंगा तालुका, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट या भागांमध्ये शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा 22,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी या भागांमध्ये या तालुक्यांमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला 22,000 रुपये हेक्टरी पीक विमा आणि त्याचबरोबर अतिवृष्टीचे बँकेच्या खात्यावरती देण्यात येणार आहे। शिरूर, कासारा, वडवणी या भागांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना 22,000 रुपये हेक्टरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे मंजूर करण्यात आलेले आहे। वडवणी भागामध्ये कुणाला लाभ भेटणार आहे बघा। परळी भागामध्ये खात्यावरती कोणाच्या पैसे येणार आहे तर लक्षात ठेवा किती येणार आहे 22,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यातील अजून कोणत्या भागांमध्ये लाभ भेटणार आहे बघा तर बीड जिल्ह्यातील या ठिकाणी अजून पुढचा भाग आहे आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई त्या ठिकाणी 22,000 रुपये तुमच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। तर त्या ठिकाणी पाटोदा आहे, बीड आहे, गेवराई आहे आणि त्याच्यानंतर माजलगाव, केस या भागांमध्ये 100% 22,000 रुपये 17 ऑक्टोबर रोजी आपल्या खात्यावरती जमा होणार आहे। या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे मिळून तुम्हाला 22,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हा लाभ कुणाला मिळणार आहे बघा। हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुखेड आता या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल लक्षात ठेवा तुम्हाला 22,000 रुपये हेक्टरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे। आता कोणाकोणाला लाभ भेटणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बघा। अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव
या भागांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याचे टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती 22,000 रुपये देण्यात येणार आहे. नंदुरबारमधील अजून कोणत्या भागांमध्ये येणार आहे बघा, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, त्याचबरोबर अक्राणी या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर धुळे जिल्हा, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या जिल्ह्यांमध्ये 22,000 रुपये हेक्टरी तुमच्या या ठिकाणी खात्यामध्ये येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील कोणत्या भागांमध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा अंबड तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. बोकरदन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ भेटणार आहे. बदनापूर आहे, सावंगी आहे, जाफराबाद आहे, परतूर आहे. तर आता तालुक्यामध्ये 22,000 रुपये शेतकऱ्यांना विमा आणि पीक अतिवृष्टीचे पैसे जे आहे ते खात्यावरती येणार आहे. आता बघा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या भागांमध्ये 22,000 रुपये पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला 22,000 रुपयांचा पीक विमा अतिवृष्टीचे नुकसान झालं असेल तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे. छत्रपती संभाजीनगर भागातील तुम्ही जर शेतकरी असाल तर कोणत्या भागांमध्ये लाभ भेटणार आहे बघा, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागांमध्ये लाभ भेटणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधले अजून पुढचे जिल्हे आहे कन्नड, सोयगाव, सिलोंडरी, फुलंब्री या भागांमध्ये 22,000 रुपये अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे कोणाला तर धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, त्याचबरोबर या ठिकाणी वाशी, परांडा या भागांमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर 22,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे. पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या भागांमध्ये शेतकऱ्यांना किती मिळणार आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला 22,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, त्या ठिकाणी कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासा, पाथर्डी या भागांमध्ये सुद्धा 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा आणि अतिवृष्टी मिळून देण्यात येणार आहे. तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे तुम्ही लगेच पाहायचा आहे. आता बघा अमरावती जिल्हा तुमचा आहे का बघा. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, तिवसा, दामणगाव रेल्वे, त्या ठिकाणी मोर्शी, वरुड, चांदूर, त्याचबरोबर नांदगाव, भातुकली आता या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती येणार आहे तर लक्षात ठेवा 22,000 रुपये पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, मोर्जी आता या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला हेक्टरी 22,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आता अकोला जिल्ह्यातील बार्शी, टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर या भागांमध्ये लाभ भेटणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे बघा अजून अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर या भागांमध्ये सुद्धा हा विमा जो आहे तर तो पीक विमा भेटणार आहे. तर आता या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आपलं खातं जे आहे ते लिंक आहे की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जर खातं अजूनही लिंक केलेलं नसेल तर कृपया ते लिंक करून घ्या म्हणजे तुम्हाला हे पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे 100% तुमच्या अकाउंटमध्ये 22,000 रुपये जमा होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.